नमस्कार मंडळी, मी वेदांत गुरु तुम्हा सर्वांचं आजच्या ब्लॉगमध्ये हार्दिक स्वागत करतो। तर आज आम्ही आलो आहे तुळापूर या ठिकाणी। तर तुळापूर हे पुणे जिल्ह्यातले एक गाव आहे। जर तुम्हाला माहीत नसेल तर तुळापूर या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी आहे। तर ते दाखवण्यासाठी मी तुम्हाला आलो आहे या ठिकाणी। चला तर मी तुम्हाला आता दाखवतो। पुरंदरगड किल्ल्याच्या गिरीशिखरावर महाराणी सईबाई व युगपुरुष छत्रपती शिवरायांच्या पोटी जन्म घेऊन संभाजीराजे अत्यंत विद्वान सुसंस्कृत पंडित म्हणून नाव लौकिक पावले। वयाच्या अवघ्या 14व्या वर्षीच बुद्धभूषण नावाच्या राजनीतीवर आधारित अप्रतिम ग्रंथाची निर्मिती त्यांनी केली। वयाच्या अवघ्या 9व्या वर्षीच औरंगजेबाच्या दरबारात आपल्या पित्यासोबत जाऊन राजकारणाचे धडे शिकून घेतले। शिवरायांच्या मृत्यूनंतर दुसरा छत्रपती म्हणून राज्याभिषेक केला। औरंगजेबासारखा महाबलाढ्य शत्रू संभाजीराजांवर चाल करून आला। एकाच वेळी 4 शत्रूशी लढत देत राहिला, परंतु स्वराज्याचा कोणताही भाग अथवा गड शत्रूला मिळून दिला नाही। मात्र संभाजीसारखा शूर धाडसी राजा कोकणात रत्नागिरीजवळ संगमेश्वर या ठिकाणी पकडला गेला। त्यानंतर त्यांना तुळापूर येथे ठार मारण्यात आले। तेथील संभाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याखाली राजांचा अस्थिकलश शाहूराजांनी म्हणजेच संभाजीराजे यांचे सुपुत्र तांब्याच्या कलश जतन करून ठेवला आहे। अशा प्रकारे पुरंदरच्या उत्तुंग शिखरावर जन्म घेतलेला हा महापराक्रमी राजपुत्र देशाकरिता भूमिपुत्रांच्या रक्षणाकरिता या भीमा, इंद्रायणी, भामा, आंध्रा, सुधा या पंचगंगेच्या त्रिवेणी संगमावर याच ठिकाणी वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी चिरनिद्रिस्त झाला। संगमेश्वर मंदिर। तर या ठिकाणी 3 नद्यांचा संगम आहे, भीमा, भामा आणि इंद्रायणी। चला तर आता आपण संगमाकडे जाऊ। प्राचीन स्वयंभू 5 महादेवाची मंदिरे असलेला हा भीमा, भामा, इंद्रायणीचा त्रिवेणी संगम असून हे क्षेत्र गया, प्रयाग या तीर्थक्षेत्राच्या बरोबरीचे ठिकाण आहे। या ठिकाणाला इतिहासासोबतच नयनरम्य अशा निसर्गाची जोड देखील लाभली आहे। त्यामुळे चित्तथरारक ऐतिहासिक घटनास्थळाचा इतिहास जाणून घेतल्यानंतर तो प्रसंग आठवून थक्क झालेला पर्यटक काही काळ त्रिवेणी संगम समोर बसून सुखावतो। तसेच येथे बोटिंगचा मनसोक्त आनंद देखील घेता येतो। अशा या ऐतिहासिक साक्षीदाराला अवश्य भेट द्यावी। तर या ठिकाणी तुम्ही संगमावरून खाली आला ना, तर इथे एक शिवकालीन गणेश मंदिर पण आहे। आणि इकडे एक महादेव मंदिर आहे, श्री विष्णू महाबल्लाळेश्वर महादेव मंदिर, श्री क्षेत्र तुळापूर। गाडी यायची मावळ आम्हाला न्यायला ते आम्ही चालू आम्हाला जायचं देऊला.
सवय झाली असेल ना आता हां नको. तर आम्ही या ठिकाणी आता बोट राईड घेतली. चांगली होती. त्यांनी 50 रुपये एकाची घेतले. तुम्ही आता बघितली ती बोट राईड. बसलो तो थोडा वेळ, म्हटलं एकदा करून बघू. काय म्हणतो. आणि इथे जर का तुम्ही आले ना, तुमचे जे गाड्या आहे ते पार्किंगसाठी तुम्हाला 20 रुपये द्यावं लागतं. आमची 2 व्हीलर होती म्हणून 20 रुपये. बाकी मग जशा प्रकारे तुमच्याकडे मोठी गाडी असेल तर त्याप्रमाणे तुम्हाला चार्जेस द्यावे लागतात. तर मंडळी, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर का तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आपण परत भेटूया एका नवीन ठिकाणी, एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.